हा माझा विसापूर किल्ल्यावरचा 6वा ट्रेक आहे आणि ही जी मारुतीरायांची मूर्ती दिसते ते पूर्णपणे एकाच दगडामध्ये पूर्णपणे कोरलेली आहे. जय शिवराय मित्रांनो, मी शुभम आणि आज आपण आलो आहोत सह्याद्रीतल्या पर्वत रांगांमधील एक प्रचंड भव्य आणि ऐतिहासिक असा किल्ला पाहण्यासाठी. तो म्हणजे विसापूर किल्ला. विसापूर हा फक्त किल्ला नाही तर तो ब्रिटिश, मराठे आणि पेशवाई इतिहासाचा जिवंत साक्षीदार आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत विसापूर किल्ल्याचा सविस्तर इतिहास, किल्ला कोणी बांधला आणि का बांधला, ट्रेकचा पूर्ण अनुभव, तसेच किल्ल्यातील प्रत्येक महत्वाची जागा, आजची वास्तविक परिस्थिती आणि काही दुर्लक्षित पण महत्वाच्या गोष्टी. स्वागत आहे तुमचं नवीन एका कोऱ्या व्हिडिओमध्ये. तर आलोय पाठीमागे बघू शकता मळवली स्टेशन आहे. विसापूर हा किल्ला पुण्यापासून 60 किलोमीटर तर मुंबईपासून 116 किलोमीटर एवढा आहे. किल्ल्यावर येण्यासाठी मुख्यतः 2 रस्ते आहेत. एक पाटण गावामधून तर दुसरा मालेवाडी या गावाजवळून येतो. जर तुम्ही ओन व्हेकलनी येत असाल तर तुम्हाला मालेगाव जवळचा रस्ता इझी पडेल आणि जर तुम्ही ट्रेननी येत असाल तर तुम्हाला सुरुवातीला मळवली स्टेशनला यावं लागेल. तर जेव्हा आपण स्टेशनवरून येतो तर पाठीमागे दिसत असेल लोखंडी शिड्या, त्याच्यावरूनच खाली उतरायचं आहे आणि ह्या गावामधून मग आता पुढं जायचं आहे. तुम्हाला जर माहिती नसेल रस्ता तर कुणाला जरी विचारला तरी तुम्हाला रस्ता सांगतील. मळवली गावामधून जेव्हा तुम्ही येता तेव्हा भरपूर ठिकाणी तुम्हाला नाश्त्याची सोय बघायला मिळते. मग म्हणजे घरगुती नाश्ता, त्या ठिकाणी थांबून मग तुम्ही नाश्ता वगैरे करू शकता. जर तुम्ही पुण्यावरून येत असाल तर तुम्हाला पुणे स्टेशनवरून इझिली लोकल ट्रेन मिळेल आणि जर तुम्ही मुंबईवरून येत असाल तर तुम्हाला सुरुवातीला लोणावळा यावं लागेल आणि तिथून पुढे तुम्हाला पुण्याची लोकल मळवलीसाठी पकडावं लागेल. पुण्यावरून लोकलचं तिकीट फक्त 15 रुपये आहे. मळवली स्टेशनला आल्याच्या नंतर स्टेशनच्या बाहेरूनच किल्ल्याचा ट्रेक सुरू होतो जो की पाटण गावामधून जातो. तर आता आपण ज्या गावामधून आलो ते पाटण गाव होतं. गावामधून पुढे आल्यानंतर आपल्याला काही अशा प्रकारची कमान बघायला मिळते जिथून आपला मुख्य ट्रेक सुरू होतो. तर तुम्ही बघितल्याप्रमाणे कमानीच्या आतमधून आपल्याला पुढे जायचं आहे आणि स्टेशनच्या बाहेर आल्यानं स्टार्टिंगला आपल्याला मळवली गाव लागतं. त्या गावामधून बाहेर निघाल्याच्या नंतर पाटण गाव लागतं आणि पाटण गाव संपल्याच्या नंतर तिथूनच आपला मुख्य ट्रेक सुरू होतो विसापूर किल्ल्याचा. तर तिथून आपल्याला पुढे जायचं आहे. चला मग बघूया किती वेळ लागणार आहे वर जायला. विसापूर किल्ल्याची उंची ही समुद्र सपाटीपासून सुमारे 3556 फूट एवढी आहे. तर थांबलो एका ठिकाणी. हा आपला पहिलाच स्टॉप आहे. पाणी पिण्यासाठी थांबलो आहे. तर सकाळचं वातावरण असल्यामुळे तेवढं काही वाटत नाही आहे, थकवा तेवढा येत नाही आहे, जास्त धापा लागत नाही आहेत. पण मग आहे ट्रेक बऱ्यापैकी उंच. तर हा आपला मित्र जो राजगडला सोबत होता. तर काय म्हणायचं आहे सौरभ, कसा आहे ट्रेक विसापूर किल्ल्याचा? सुरू झालाय ना? भारी. द फर्स्ट टाइम आहे ना तुमचं? हो, फर्स्ट टाइम. जिरली काय वेळेस नाही काय थंडी. हे आपले 2 मित्र अक्षय सर आणि विशाल सर बाजूला त्यांच्या बस. तर चला मग जर आपण जास्त वेळ स्टॉप घेतला तर कदाचित वर जाण्याच्या आधीच आपल्याला ऊन होईल. त्यामुळं मग जोपर्यंत ऊन जास्त तापत नाही तोपर्यंत आपण वर जायला पाहिजे. तर चला मग. विशेष म्हणजे विसापूर हा किल्ला त्याच्याच बाजूला असलेल्या लोहगड किल्ल्यापेक्षाही उंच आहे. त्या काळी किल्ल्यावरून संपूर्ण मावळ परिसरावर नजर देखील ठेवली जायची. तर चढताना काही ठिकाणी पाऊलवाटा वेगवेगळ्या फुटतात पण आपल्याला पुढे किल्ला दिसतो त्यामुळे काही वाटत नाही आणि त्यालाच बघून त्याच साईडनी आपण चालायचं आहे पुढं एक. आणि खूप दाटीवाटीचा रस्ता झाला आहे त्यामुळं कळत नाही आहे नेमकं रस्ता जो मेन रस्ता आहे तो कुठून आहे. त्यामुळं मग बघत या. आणि काही ठिकाणी आपल्याला दगडावर दिशादर्शक चिन्ह दिसतात पण खूप कमी जागी आहेत त्यामुळं मग कळत नाही कुठून नेमका रस्ता आहे. तर हा माझा विसापूर किल्ल्यावरचा 6वा ट्रेक आहे. 6 वेळेस आधी 5 वेळेस मी इथे येऊन गेलो, म्हणजे उन्हाळ्यात सुद्धा आलो आहे आणि पावसाळ्यामध्ये सुद्धा आलो आहे. तसंच ही 6वी वेळ आहे आणि बघूयात मग आता ह्या दिवसांमध्ये कसं असणार आहे. मागच्या वेळेस ह्या दिवसांमध्ये सुद्धा आलो होतो तर पण व्लॉग शूट केला नव्हता. काही व्हिडिओज आहेत माझे इन्स्टा पेजवर. जर तुम्हाला लाईव्ह अपडेट पाहिजे असतील तर माझ्या
शुभम कदम 232 या इंस्टाग्राम पेजला फॉलो करू शकता. तर चला मग राहिलेलं ट्रेक करूयात पूर्ण. आमची मंडळी आलेली आहे मागून. चला मग. तर खाली असताना काही वेळापूर्वीच आपण म्हणलो की आपला अर्धा किल्ला चढून झाला आहे, पण तसं नव्हतं. तर इथे येऊन कळालं आहे, मागचा किल्ला दिसल्यावरती आत्ता कुठं अर्धा झाला आहे. पाठीमागे बघू शकता की मे बी तुम्हाला दिसत असेल हा हायवे. तिथून आपण ह्या साईडला याच्या टेकडीच्या पलीकडे स्टेशन आहे, तिथून आपण आलोत. आणि आत्ता कुठं आपला अर्धा किल्ला चढून झाला आहे. ऊन तापायला सुरुवात झाली, पण सकाळ असल्यामुळे थोडा गारवा जाणवतो आहे हिवाळ्याचे दिवस असल्याकारणाने. आणि पाठीमागे दिसतोय तुम्हाला बुरुज. तर आपल्याला इथून जायचं आहे सेंटरमधून वर. आणि एक झोपडी लागली इथे. तर पावसाळ्याच्या दिवसांमध्ये भरपूर प्रमाणात ट्रेकर्स किल्ला फिरायला येतात. जे दुकान आहे ते पावसाळ्यात मे बी सुरू असेल असं होऊ शकतं. पण ह्या ठिकाणी एक गोष्ट दिसली आपल्याला, इथं कचरा कोणतरी फेकून गेले. तर येत असाल तुम्ही तर बॉटल सोबत आणा, पण जातानासुद्धा सोबतच न्या, जेणेकरून आपल्याकडून असा कचरा होणार नाही. आणि इतिहासाचं जतन आपल्यालाच करायचं आहे, तर त्यामुळं असा कचरा कृपया फेकू नका. तर चला मग राहिलेला अर्धा किल्ला चढूया आणि बघूयात किती वेळ लागतो पूर्ण. स्वराज्याची घोडदौड तेजीने चालू होती. मराठा साम्राज्य झपाट्याने वाढत होतं. त्यातच छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन 1656 ते 57 दरम्यान कल्याण ते लोहगड पर्यंतचा संपूर्ण परिसर स्वराज्यामध्ये दाखल केला होता. त्याच दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांनी हा विसापूर किल्ला देखील स्वराज्यात दाखल करून घेतला. स्वराज्यात दाखल होण्यापूर्वी या विसापूर किल्ल्याचं नाव इसागड असं होतं. इसवी सन 1665 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यामध्ये जवळपास 45 किल्ले होते. तर पाठीमागे जो बघत होता जंगल टाईप एरिया थोडा, म्हणजे झाडांची खूप दाटीवाटी आहे आणि त्याच्या आतमधून आपल्याला यावं लागतं. तर इथं आल्याच्यानंतर तो रस्ता संपतो आणि पुढं आपल्याला असे दिशादर्शक बोर्ड दिसतात इथं. तर आपल्याला आता दुर्ग संबळगड जो की विसापूर पायरी मार्ग ह्या साईडला आहे, आपल्याला आता इकडंच जायचं आहे. चला. पुढे चालून नाईलाजाने त्यांना पुरंदरचा तह करावा लागला, ज्यात 23 किल्ले परत करावे लागले आणि त्यातच विसापूर किल्ल्याचा समावेश देखील होता. पायरी मार्गानेच पुढं आल्याच्या नंतर आपल्याला असे दगडाचा रस्ता लागतो. पुढून पायऱ्या होत्या, आता पायऱ्या पूर्ण विस्कळीत झाल्यात, त्यामुळे त्याचे दगड आहेत. आणि वर गेल्याच्या नंतर आपल्याला दगडात कोरलेल्या पायऱ्या लागतात. चला बघूया. आणि मारुतीरायांचं एक देऊळ पण लागतं, मंदिर, ज्यांची मारुतीरायांची मूर्ती आहे वर, तर तिथं दर्शन घेऊया. चला. तर आपण स्टेशनकडून, मळवली स्टेशनकडून जेव्हा लोहगडला जातो तेव्हा मध्ये आपल्याला एक भाज्या लेण्या म्हणून लेण्या लागतात, ज्याला केव्ज म्हणतात. तर तिकडं जायचा रस्ता डायरेक्ट आपल्याला खाली जाऊन परत जायची गरज नाही आहे. तर विसापूरवरून खाली जेव्हा येतो तर इथून असा रस्ता जातो, डायरेक्ट आपण भाज्या केव्जला जातो. आणि हा रस्ता आपण आलेला रस्ता आहे. तर आता आपल्याला इकडं जायचं आहे. चला पुढं. आणि इंस्टाग्रामला स्टोरी टाकू शकता. इथून जर तुम्ही पावसाळ्याच्या दिवसांमध्ये येत असाल तर सांभाळून यावं लागेल खूप, कारण मे बी आधी हा पायरीचा रस्ता असेल, पण आता पायऱ्या राहिलेल्या नाही आहेत, पूर्णपणे दगड आहेत, म्हणून मग सांभाळून यावं लागतं. बऱ्यापैकी वर आल्याच्या नंतर आपल्याला इथे एक पहिलं पाण्याचं टाकं लागलंय. मे बी हे पूर्वीच्या काळचं घोड्यांना वगैरे पाणी पिण्यासाठी असेल टाकं. इथून आल्याच्या नंतर तर आत्ताचं जे टाकं बघितलं आपण ते तिथं होतं आणि त्यालाच लागून एक काही अशा प्रकारे कोरीव काम दिसतंय आपल्याला. तर नक्की काय आहे हे कमेंटमध्ये कळवा जर तुम्हाला माहिती असेल तर. आतमध्ये जाऊन दाखवतो बघा कसं आहे.
तर पुढं आल्यानंतर आपल्याला जे दगडात कोरलेल्या पायऱ्या आहेत, ज्यालाच आपण कातळ कोर म्हणतो, त्या पायऱ्या लागल्यात बघू शकता वर. आणि त्याच्याच मागं आपल्याला हनुमानरायांचं दर्शन झालंय. इथं हनुमानरायांची मूर्ती आहे. तर कदाचित पूर्वीच्या काळी हा दरवाजा असू शकतो, ज्यालाच हनुमान दरवाजा असं नावसुद्धा असू शकतं. मला कन्फर्म माहिती नाही, कारण दरवाजाच्या आकाराचं दिसतंय आजूबाजूने. यालाच लागून आपल्याला आतमध्ये काही खोल्या दिसत आहेत, जे की पूर्वीच्या काळी मावळ्यांना थांबण्यासाठी कदाचित असू शकतात. तर बघूयात. आतमध्ये पूर्णपणे अंधार आहे. दोन साईडला दोन आहेत, एकमेकांना कनेक्ट नाही आहेत, वेगवेगळे आहेत. आणि इथे दगडांच्या वर इथं आपल्याला गणपतींचं कोरीव काम दिसतंय. आणि या ठिकाणी काही अशा प्रकारे कोरीव काम आहे. तर पूर्ण खोली दगडांमध्ये, वरचं बांधकाम जे नवीन दिसतंय. आणि ही जी मारुतीरायांची मूर्ती दिसते ते पूर्णपणे एकाच दगडामध्ये पूर्णपणे कोरलेली आहे. बघू शकता पाठीमागे आपल्याला पूर्ण कोरीव काम दिसतंय. कुठल्याही प्रकारचं असं काही बाहेरून दुसऱ्या दगडांची आणून चिटकवलेली अशी काही नाही आहे, पूर्णपणे कोरीव काम. तर ह्या इथे आपल्याला एक प्रकारे सूचना फलक लावले की कुठल्याही तटबंदीवर किंवा कडेला जाऊन फोटो वगैरे काढू नये आणि वर आल्यास धूम्रपान काही करायचं नाही, त्या प्रकारे आपल्याला लावलंय. तर पाटण गावापासून एक किल्ल्याच्या एकदम टॉपवर यायला आपल्याला एक जवळपास 2 तासाचा वेळ लागला आहे. तरी आपण येताना खूप सारे व्हिडिओज काढलो, बरेच 3-4 वेळा थांबलो आहे आपण, त्यामुळे जास्त वेळ लागला. तसं कंटिन्यू जर आलं तर 1 ते 1.5 तासाच्या आत तुम्ही वर येऊन पोहोचाल. तर चला मग आता राहिलेला किल्ला आपला फिरून घेऊ. पूर्ण राहिलेला म्हणण्यापेक्षा पूर्ण किल्ला राहिला आहे, तर पूर्ण किल्ला फिरून घेऊ. त्याच रस्त्याने आता वर येऊन आपण वर पोहोचलो आहे किल्ल्यावरती. आणि इथं बघू शकता एक दरवाजाचा आकार दिसतो आपल्याला, म्हणजे त्या काळी इथं पण एक नक्की दरवाजा असणार आहे. आणि या साईडला बुरुज वगैरे त्या टाईपचं दिसतंय, 2 साईडला 2 उंच, म्हणून मग पूर्वीच्या काळी इथं सुद्धा एक दरवाजा असेल. तर आता आपल्याला आधी ह्या कडेला जायचं आहे, त्या टोकावरून पुन्हा मग तसं फिरून त्या साईडला जाऊन पूर्ण राऊंड मारून किल्ल्यावर असंच इथे परत रिटर्न यायचं आहे लास्टला, आणि इथूनच खाली जायचं आहे. तर चला मग आपण करूया भटकंती सुरू आपली. किल्ल्यावर तसं जास्त काय अवशेष बघायला मिळत नाहीत आपल्याला, पण किल्ल्यावर जी तटबंदी आहे ती अजूनही भक्कमपणे उभी आहे, पाठीमागं दिसेल आपल्याला. आणि त्यामुळंच ठिकठिकाणी आपल्याला टाकी बघायला मिळतात, कारण जे दगड तटबंदीसाठी वापरलेत ते इथूनच घेऊन, कारण हे दगड जास्त दूर हलवणं शक्य नव्हतं, म्हणून मग जागोजाग असं कोरीव काम करून त्या ठिकाणी दगड जे मिळतील त्या दगडांनी अशी तटबंदी बनवली. पूर्वीच्या काळी मे बी इथे खोल्या असतील, आता पडझड झाली खोल्यांची त्या, पण थोडंफार बघण्यावरून कळते, कारण चौकोनी आकारात बांधकाम दिसते, त्यामुळे इथं खोल्या असतील. पुढे आपल्याला एक चुन्याच्या घाण्यासारखे बांधकाम बघायला मिळते, पण ते चुन्याचा घाणा नसून ते बांधकाम तोफ ठेवण्यासाठीचं आहे, आणि जे गोलाकार नाली आहे ते तोफ फिरवण्यासाठी होती. पण शेवटी कळालं की तोफ ही तोफच असते. जेव्हा आम्ही त्याच्या वरच्या अंगाकडून उचलण्याचा प्रयत्न केला तेव्हा उचलणं तर दूरच, आम्हाला ही तोफ जाग्यावरून हालत सुद्धा नव्हती. या बुरुजाला दुहेरी तटबंदी असून बुरुजाच्या खाली उतरण्यासाठी देखील मार्ग आहे. फारच जबरदस्त बांधकाम आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. जसं लोहगडावर विंचूकड्याचं बांधकाम आहे त्याच प्रकारचं बांधकाम आपल्याला या बुरुजावर सुद्धा बघायला मिळतं.
बुरुजाच्या खाली आल्यानंतर आपल्याला एका बाजूला बुरुज तर दुसऱ्या बाजूला तटबंदी बघायला मिळते. गवत खूप मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे आपल्याला तटबंदीवरूनच बुरुजाच्या दुसऱ्या बाजूस जावं लागतं. पुढे आपण येऊन पोहोचतो एका अशा बांधकामाजवळ जे की पूर्वीच्या काळी धान्य साठवण्यासाठी किंवा दारुगोळा साठवण्यासाठी वापरण्यात येत असे. तर किल्ल्यावर आपल्याला अशा प्रकारे भरपूर काही खोल्या बघायला मिळतात. पूर्वीच्या काळची जणू धान्याचं कोठार असू शकतं किंवा मग दारुगोळा साठवण्यासाठी रूम खोली ती पण असू शकते. आता माहिती नाही किंवा मग इथे कुठल्याही प्रकारचं असं बोर्ड वगैरे लावला नाही जेणेकरून आपल्याला माहिती होईल. या किल्ल्यावर असलेलं हे बांधकाम आपल्याला अजूनही चांगल्या अवस्थेत बघायला मिळतं. फक्त या बांधकामाचं सागाच्या लाकडापासून बनलेलं छत सोडलं तर बाकीचं बांधकाम अजूनही भक्कमपणे उभं आहे. किल्ल्याच्या उंचीबद्दल सांगायचं झालं तर 3500 फूट एवढी किल्ल्याची उंची आहे. म्हणून मग ट्रेक करत असताना चांगलीच दमछाक होती आपली. वर आल्यानंतर आपल्याला परत एकदा हनुमानरायांचं एक मंदिर म्हणू शकता, मूर्ती म्हणू शकता, ती दिसते इथं. आणि त्याच्याच जवळचं जे टाक आहे खाली बऱ्यापैकी खोल आहे, खोली दिसत असेल तुम्हाला. त्यामुळंच मग पाणी तसं स्वच्छच आहे पण खोली जास्त असल्यामुळं खाली बुडाला आपल्याला काही दिसत नाही. तर ही पुढची पूर्ण तटबंदी जो जिथपर्यंत ध्वज आहे त्याच्या थोडा अलीकडपर्यंत आपल्याला तटबंदी बघायला मिळते. चला मग असंच जाऊन पुढं आपल्याला तिथं ध्वजाजवळ जायचं आहे जिथून आपल्याला लोहगड पूर्णपणे स्पष्ट दिसेल पुढं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मोगलांमध्ये आणि मराठ्यांमध्ये कमालीची चढावड चालू होती. पुढे जाऊन मराठ्यांमध्ये आपसी संघर्ष सुरू झाला, तो म्हणजे छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी महाराणी ताराराणी साहेब आणि शाहू महाराज यांच्यात. काही ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे तटबंदी पूर्णपणे बांधून दिसते, म्हणजे त्याला कुठल्याच प्रकारे काही हानी झाली नाही. बाजूला काही प्रकारे अशी पडझड सुद्धा झाली आहे. या ठिकाणी आधी होती तटबंदी पण आता नाहीशी झाली कारण दगड याचे अवशेष अजून पण दिसतात आपल्याला. चला पुढं आपल्याला आता पुढं ध्वजाकडे जायचंय जिथून आपल्याला लोहगड किल्ला स्पष्ट दिसतो. पुढंच आपल्या विसापूर आणि लोहगड हे दोन्ही किल्ले एकाच पर्वतरांगेमध्ये येतात, त्यामुळं अगदी जवळ आहेत एकमेकापासून, अगदी जवळ किल्ले आहेत. आणि विसापूरवरून आपल्याला तुंग किल्ला, तिकोना, लोहगड असे 3 किल्ले दिसतात. तसेच आपल्याला पावना लेक खाली दिसतो. तर विसापूरच्या इतिहासात झाकायचं झालं तर जी लूट महाराज सुरतवरून लुटून आणायचे, जो खजिना लुटून आणायचा सुरतवरून, तो खजिना लोहगड किल्ल्यावर ठेवत होते. आणि त्याच्याच संरक्षणासाठी म्हणून विसापूर किल्ल्यावर मावळे राहायचे आणि त्याच अनुषंगाने विसापूर किल्ल्याची बांधणी करण्यात आली. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्य जेव्हा स्थापन केलं होतं तेव्हा या भागातले सर्व किल्ले काबीज करून घेतले आणि त्यातच विसापूर किल्ला हा पण होता. तर आत्ता आपण
लोहगड किल्ल्याकडे, म्हणजेच विसापूर किल्ल्याच्या जिथं ध्वज आहे त्या ठिकाणी आलोय. माझ्या पाठीमागे जो किल्ला दिसतोय तो लोहगड आहे आणि त्याच्याच पाठीमागे माहिती नाही तुम्हाला दिसतोय का नाही, तर तुंग किल्ला दिसतोय. आणि ह्या बाजूस जर बघितलं तुम्ही तर तिकोना किल्ला आहे. असे 3 किल्ले वरून दिसत आहेत. आणि जो डॅम दिसतोय त्याच्याच खाली तुंग आणि तिकोना किल्ल्याच्या मध्यभागी तो पावना लेक आहे. तर जवळपास एक अर्धा किल्ला फिरणं झालं आहे आणि अजून अर्धा राहिला आहे. एका साईडचं, ज्या साईडने पूर्णपणे अशी तटबंदी बघितली तुम्ही व्हिडिओमध्ये, त्या साईडचं पूर्ण झालं आहे ध्वजापर्यंत. आता ध्वजाकडून ह्या साईडला आलो आहे आम्ही. तर आता बघूयात पुढचा काय काय असणार आहे. आणि पुढे एक मंदिर आहे, आपल्याला मंदिर लागेल तर बघूयात ते. चला, या बाजूसुद्धा आपल्याला काही ठिकाणी साबूत तटबंदी बघायला मिळते. त्याचे एक आपल्याला बुरुज दिसतोय. आणि त्याच्याच पुढून आपल्याला जो दुसरा मार्ग आहे किल्ल्याला येण्यासाठी तो हा इथून आहे, खालून इथून पायीद्वारे यावं लागतं. आणि इथंच दुसरा दरवाजा आहे. पुढं आपण बघणार आहोत दरवाजा. किल्ल्यावर येताना आम्ही टोटल 6 लिटर पाणी सोबत आणलं आहे. तर आम्ही टोटल 14 जण आहोत. 14 जणांसाठी 6 लिटर. आमचं जवळपास 3.5 ते 4 लिटर पाणी संपलं आहे. आता फक्त राहिले 2 लिटर ही बॉटल भरून. तर चला बघूया, आपला किल्ला झाला आहे. आता ह्या साईडनी जाऊन परत खालीच उतरायचं आहे. तर चला मग. पुढे जो दिसत आहे तो आहे किल्ल्यावर येण्यासाठीचा दुसरा मार्ग, म्हणजेच भाज्या लेण्यांकडून येणारा मार्ग. मार्गाच्या समोरच आपल्याला दगडात कोरलेल्या खोल्या बघायला मिळतात. आणि त्याच्याच अजून थोडं पुढं येताच आपल्याला महादेव मंदिराकडे जाणारा मार्ग बघायला मिळतो. आता आपण थोडं इतिहासाकडे वळूया. शाहू महाराज म्हणजे छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांच्या पत्नी येसूबाई यांचे पुत्र. नंतर ताराराणी सरकार यांनी 1713 मध्ये कान्होजी आंग्रेंना शाहू महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी पाठवले. पुढे कान्होजी आंग्रेंनी या भागातील तुंग, तिकोना, लोहगड तसेच विसापूर किल्ला हे सर्व किल्ले जिंकून घेतले. नंतर शाहू महाराजांनी कान्होजी आंग्रेंचा बंदोबस्त करण्यासाठी बालाजी विश्वनाथ यांना पाठवलं, जे पहिले पेशवे होते. बालाजी विश्वनाथ यांनी शाहू महाराजांच्या आदेशानुसार कान्होजी आंग्रेंना अगदी मकसदगिरीने वळवून घेत तह केला आणि त्या तहानुसार जे किल्ले कान्होजी आंग्रेंनी जिंकून घेतले होते ते पुन्हा आपल्या ताब्यात घेतले. आणि नंतर 1713 ते 1720 दरम्यान बालाजी विश्वनाथ यांनी या विसापूर किल्ल्याचा बरचसं बांधकाम केलं. म्हणूनच सांगितलं जातं की बालाजी विश्वनाथ यांनी या किल्ल्याची बांधणी केली. आपल्याला भरपूर अवशेष बघायला मिळतात, पण माहिती नाही एक्झॅक्ट आता ही जागा कसली आहे. इथं खोली बांधल्याप्रमाणे तसंच पूर्वी जे बघितलं आपण त्याच टाईपमध्ये चौकोनी आकाराची खोली दिसती. किल्ल्याचा अगदी अलीकडचा इतिहास बघितला तर असं म्हणलं जातं की स्वातंत्र्याच्या आधी इंग्रजांपासून लपवून किल्ल्यावर खूप मोठ्या प्रमाणात ग्रंथ लपवून ठेवले होते. पुढे आपल्याला जे दिसत आहे ते आहे विसापूर किल्ल्यावरील महादेवांचं मंदिर. आपण आलेल्या मार्गापासून वर आल्यानंतर जवळच आपल्याला हे मंदिर बघायला मिळतं. शेवटी येऊन पोहोचलोय महादेव मंदिराजवळ. तर चला दर्शन घेऊया. गेट बंद आहे महादेव मंदिराचं. बघा पुढं मंदिर. हे महादेवाचं मंदिर आणि त्याच्याच पाठीमागे आपल्याला विहीर बघायला मिळते. विहिरीची खोली वरतून कळत नाही आहे, कारण गाळ बऱ्याच प्रमाणात विहिरीमध्ये आहे, त्यामुळं एक्झॅक्ट किती खोल आहे कळत नाही आहे. बघू शकता विहीर. या ठिकाणी आपल्याला एक सूचना दिली आहे, तिथं दिसत असेल तुम्हाला की मंदिराला कुणीही की कृपया मंदिराला कुणी प्रदक्षिणा घालू नये. त्याचं काय कारण आहे माहिती नाही, पण इथं सांगण्यात आलं आहे, त्यामुळं मग प्रदक्षिणा मारत नाही. जसं ह्या साईडने आलो तसंच उलट चालतोय. चला मग खाली जाण्यास सुरुवात करूया. अतिशय सुंदर असं मंदिर आहे.
इथं आलात तुम्ही तर एक 5 मिनटं इथं विश्रांती घेऊ शकता. पूर्णपणे थकवा दूर झाल्यासारखं वाटते. चला मग आता आपला जवळपास पूर्ण किल्ला फिरून झाला आहे. त्या साईडला गेलो नाही कारण त्या साईडला बुरुज आणि तटबंदी सोडलं तर दुसरं काही नाही आहे, त्यामुळे स्किप केले. आणि आता मंदिरात दर्शन झाले महादेवांचं. तर आता आम्ही उतरण्यासाठी सुरुवात करतोय, किल्ला उतरण्यासाठी. किल्ल्यावर जर तुम्ही काही कचरा घेऊन येत असाल किंवा मग काही घेऊन येत असाल ज्याचा कचरा होत असेल, प्लास्टिक वगैरे, तर इथं कचरा कुंडी दिसते, त्यामध्ये तुम्ही टाकू शकता. या ठिकाणाहून आपण सुरुवात केलो होतो. गडावर आल्याच्या नंतर इकडं असंच गेलो होतो स्ट्रेट. आणि त्याच्याच ह्या साईडला जर बघितलं आता आपण जिथं आहोत तिथं, तर इथं काय आपल्याला 2 तोफ बघायला मिळतात. जसं त्या साईडला तोफ बघितले होते तसंच इकडं बघायला मिळतात. आता याच्यावर गन चढतंय आणि ही इथं एक ह्याच्यापेक्षा मोठी ही तोफ. इथंच आपला व्हिडिओ संपतोय. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला इथून पुढे बघायला मिळतील. तर चला मग भेटूया अशाच एका नवीन ऐतिहासिक किल्ल्यावर. तोपर्यंत तुमची रजा घेतो. बाय.